म्हणजे मरण्यामध्ये देखील जीवनाचा आनंद मिळतो अशी सर्व्हिस कुठली असेल तर इंडियन आर्मी. मग मरेपर्यंत वफादारी आणि साहस आणि सदाचारामध्ये कमी नाही पडत. सोल्जर होणं देखील सोपं नाहीये, त्याला एक कमिटमेंट लागतं, त्यात एक गुण लागतात. पैसे देऊन सिलेक्शन होत नाही. अनगायडेड मिसाईल गायडन्स देणं आवश्यक. मुलांमध्ये कमी नाहीये, मुलींमध्ये काही कमी नाहीये, बिचाऱ्यांना माहीतच नाहीये. ओके, पालकांना माहीत नाहीये. आय हॅव टू इन्शुअर दॅट आय एम सेल्फ मोटिवेटेड आणि राईज देअर मोटिवेशन. हे माझं काम आहे. आणि एक गैरसमज आहे की विमानं, रडार, मिसाईल बघितले ते सायन्सचं काम असेल, बाकीचं काम असेल, असं नाहीये. ट्रेनिंग सक्सेसफुल झालं, परीक्षा असतात, अभ्यास करावा लागतो. माझं अपॉइंटमेंट इज साइन बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मला कोणी काउंटर करू शकत नाही. जॉब सिक्युरिटी माझी एवढी चांगली. जो देश, जो व्यक्ती, जो देश, त्यांची सोसायटी स्ट्रॉंग असेल ना, त्यांना माफ करण्याचा अधिकार. कुणी म्हटलं असेल की एअरफोर्स सिलेक्शन आहे, तू बीडला जा. मी गेलो नसतो सर. लार्जेस्ट आर्म फोर्सेस ऑफ एनी कंट्री इंडिया आहे. इंडियन आर्म फोर्सेस, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स. नमस्कार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मेड इन महाराष्ट्र या चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना शुभेच्छा. या निमित्तानं आज आमच्या स्टुडिओमध्ये वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपणालाही शुभेच्छा. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आर्मी किंवा मिलिटरीमध्ये आपल्याकडं जी मुलं आहेत, मराठी मुलं आहेत किंवा एकूणच जे स्टुडंट्स आहेत, ती पिढी कशा पद्धतीनं या आर्मी किंवा मिलिटरीकडे येऊ शकते आणि त्या संदर्भामध्ये आपण सगळं बोलणार आहे. तसंच तुमचे काही अनुभव देखील आपण त्याच्यामध्ये सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. नक्की. तर पहिलाच प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की मिलिटरीमध्ये किंवा आर्मीमध्ये येण्यासाठी बेसिकली त्यांना कुठून प्रमोट करायला सुरुवात करायला पाहिजे? कुटुंबानं, शाळेनं आणि समाजानं. ओके, खरंच. नमस्कार सर्व श्रोत्यांना. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर 15 ऑगस्टच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि फार छान प्रश्न आहे. मुलांमध्ये कमी नाहीये, मुलींमध्ये काही कमी नाहीये, बिचाऱ्यांना माहीतच नाहीये. ओके, पालकांना माहीत नाहीये कसं डेव्हलप. शेवटी पर्सनॅलिटी पाहिजे मला. पर्सेंटेज, येस, कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी पर्सेंटेज रिक्वायर्ड आहे, परंतु फक्त पर्सेंटेज वाढवायचं, पर्सनॅलिटी डेव्हलप झालेलं नाहीये असं नाही चालणार. शेवटी डिफेन्स सर्व्हिस तुम्हाला काय देतं, का जॉईन करायचं सर्व्हिस? 3 कारणाचं. प्रत्येकाला आयुष्यामध्ये 3 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी. फायनान्स म्हणत नाही, फायनान्शियल सिक्युरिटी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डिग्निटी इन द सोसायटी. प्रत्येकाला पाहिजे. आणि थर्ड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज पर्पज फॉर लिव्हिंग. आयुष्याला अर्थ पाहिजे. आणि आर्म फोर्सेसमध्ये हे 3 गोष्टी भरपूर प्रमाणात मिळतात. म्हणजे आज मी माजी सैनिक आहे, कारण मी शहीद सैनिक नाही. ओके, मला तो चॉईस मी घेतला होता, परंतु दुर्दैवाने तो मला मिळाला नाही. ओके, म्हणजे मरण्यामध्ये देखील जीवनाचा आनंद मिळतो अशी सर्व्हिस कुठली असेल तर इंडियन आर्म फोर्सेस. म्हणून या ठिकाणी जायचं. मुलांमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला, मला वाटतं पालकांसाठी हे उत्तर बरोबर राहणार आहे. 5वी मध्ये तुमचा मुलगा मुलगी आली की तिला तुम्ही पर्सनल डेव्हलपला सुरू करा. 5वी मध्ये, 5वी ते 8वी हा पहिला टप्पा. मग काय करायला पाहिजे? व्यायाम व्हायला पाहिजे. व्यायामामध्ये शरीराला आकार येतो. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अवांतर वाचन पाहिजे. म्हणजे जगात शेवटी डिफेन्स ऑफिसर म्हणल्यावर तुमचं कॅनव्हास खूप मोठा आहे. ओके, त्यामुळे इंटरनॅशनल लेवलवर खेळताय तुम्ही. यू मस्ट नो द रिलेशनशिप, इंटरनॅशनल रिलेशनशिप माहीत पाहिजे तुम्हाला. अमेरिका, चायना, पाकिस्तान, इंडिया, इंडिया, अमेरिका, ह्या गोष्टी आपल्याला क्युरिओसिटी पाहिजे, पोटात आग पाहिजे. आणि हे डेव्हलप करावं लागतं. पेरेंट्सचं काम, आई वडिलांचं काम. म्हणून 5वीत मुलगा मुलगी आले की सुरू करायला पाहिजे. त्याला घेऊन जा, व्यायामाला घेऊन जा सकाळी. मला आठवतं माझे वडील फ्रीडम फायटर होते, तर ते मला घेऊन जायचे, आम्हाला सगळ्या बहिणीला आणि आम्हाला दोघांना. आम्ही जायचो सकाळी. राग यायचा किंवा सोपं असं वाटायचं, त्या एज तसं असतं. पण आता जाणवतं हे आवश्यक होतं. ओके, 46 वर्ष मी व्यायाम करतो. 46 इयर्स आहे, व्हेरी रेग्युलर. म्हणजे इफ सचिन तेंडुलकर इज प्राऊड फॉर हिज कन्सिस्टन्सी इन क्रिकेट ना, आय एम इक्वली प्राऊड. 46 वर्ष मी करतो ना. आता माझा व्यायामाचा स्वरूप बदलला. तर मला पालकांना सांगायचे की 5वी मध्ये मुलगा मुलगी आले तर मग सुरू करायचं त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला. शेवटी जगाला पर्सनॅलिटी लागते. ओके, 99% मिळाला माझा मुलगा हुशार का,
आम्ही नाही मानत. इंडियन आर्म फोर्सेसच्या हुशारीच्या कल्पना निराळ्या आहेत, तो कन्सेप्ट निराळा आहे. मला फिजिकल फिटनेस पाहिजे, मला अलर्टनेस पाहिजे आणि अवेअरनेस पाहिजे, आणि आय शुड बी एबल टू कोप अप सायकोलॉजिकली मी स्ट्रॉंग पाहिजे. नाहीतर आई म्हणलं डोळ्यातून पाणी यायला तर विकनेस आहे तो. आता कोणी म्हटलं की श्रीकांत वालोकर या तू बहुत बढिया आदमी, आणि मी हरभरा झाडा चढलो, तो विकनेस आहे माझा. कोणी म्हटलं बेकार श्रीकांत वालोकर कुछ नाही करता तो, आणि मी शेलमध्ये गेलो आणि डाऊन झालो, तो विकनेस आहे माझा. आय मस्ट नो व्हॉट आय एम. माझी स्ट्रेंथ काय आहे हे सगळं माहीत पाहिजे. तर 5वी पासून सुरू करा, 5वी ते 8वी हा टप्पा मुलीला रोज मुलाला घेऊन जा. आणि सांगलीमध्ये लक्झरी आहे, देर आर इनफ ग्राउंड वेर यू कॅन टेक द चिल्ड्रन. ओके, त्यानंतर मग 8वी मध्ये आल्यानंतर मग त्या मुलीला सवय लागली असते. मग तिसरा टप्पा 8वी ते 12वी, त्या 4 वर्षामध्ये तो आपला आपला माहिती दिवस कसा घालवायचा. 1 तास व्यायाम केला पाहिजे, 1 तास मी अवांतर वाचन केलं पाहिजे, पेपर वाचले पाहिजे, आणि तिसरा 1 तास स्पोर्ट्स फील्डवर जाऊन खेळलो पाहिजे घाम गळेपर्यंत. हे असं, आणि स्पोर्ट्स फील्डचं अशी इतकी बढिया बात आहे की तुमचं पर्सनॅलिटी लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होते तिथे. उदाहरण सांगतो, आज मी व्हॉलीबॉल खेळायला लागलो, ओके, आणि व्हॉलीबॉल स्मॅश मारले, सगळे स्मॅश बाहेर गेले, टीम हरली माझ्या मागं, आणि लोक मला नावं ठेवायला श्रीकांत तेरे वजह हार गया. पण नेक्स्ट डे वेन आय गेट इन टू द स्पोर्ट्स फील्ड विथ वेंजन्स की आज जिंकणार आहे, हे जे आहे ना, फेल्युअर मधून राईज होणं हे जीवनात आवश्यक आहे. कुठल्याही फील्डमध्ये, आर्मीमध्ये जास्तच आहे. प्रत्येक ऑपरेशन सक्सेस होतं असं नाहीये, पण जेव्हा सक्सेस मिळत नाही, माझे सोल्जर जेव्हा मारले जातात त्यावेळी त्यांचं तर सोल्जर्सचं, माझ्या ट्रूप्सचं मोरल डाऊन आहे. आय हॅव टू इन्शुअर दॅट आय एम सेल्फ मोटिवेटेड आणि राईज देअर मोटिवेशन. हे माझं काम आहे. म्हणून तुम्हाला तसं डेव्हलप व्हावं लागतं, म्हणून खेळायला पाहिजे. आणि विनंती या मुलांना आहे की भाई मोबाईल, व्हॉट्सॲप त्याला बाजूला ठेवा, अचीव करा काहीतरी, त्यानंतर तुम्ही आहे ना वेळ तुमच्याकडे, हो ना. त्यामुळे मला मोठं व्हायचंय हे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा 8वी नंतर तो मुलगा आपल्या बलबुत्यावर तो करतो. आणि इथं हे आहे, सांगू इच्छितो, पैसे देऊन सिलेक्शन होत नाही. तर गैरसमज बरेच आहेत. पैसे देऊन, सगळ्यांना मी बार सांगतो, सगळ्या भाषणात सांगतो की पैसे द्यायचे नाहीत कोणाला. तुम्ही पैसे मागितले, कंप्लेंट करा पोलिसांना. कारण आर्मी, एअरफोर्स, नेव्ही व्हेरी फेअर सिलेक्शन. कोणी मला फोन नाही करत ह्याला सिलेक्ट करा, व्हेरी फेअर सिलेक्शन. त्यामुळे तुमच्यात काही शंका असतील तर त्या काढून टाका की पैसे देऊन सिलेक्शन होत नाही डिफेन्समध्ये. ओके, हे महत्त्वाचं. सर, याच्यामध्ये आपण उल्लेख केला की अवांतर वाचन पाहिजे सगळ्या गोष्टींचं, पण पर्टिक्युलरली आर्मी किंवा या फोर्स मध्ये जात असताना पर्टिक्युलरली कुठल्या विषयांमध्ये तुम्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे? एज्युकेशन कुठल्या ह्याच्यात वाचायची आवश्यकता नाही हे सांगू शकतो मी. म्हणजे कसं, ए पॉलिटिकल, इंडियन आर्म फोर्सेस हा अराजकीय होत आहे. ओके, राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. आमचं सुप्रीम कमांडर कोण? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. माझं अपॉइंटमेंट प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या प्लेजरवर मी तिथं आहे. माझं प्रमोशन, माझं रँक, माझं फॉरेन पोस्टिंग सगळं ॲट द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ज्या दिवशी प्लेजर थांबेल त्या दिवशी आय हॅव नो बिझनेस टू रिमेन देअर, आय विल बी आउट फ्रॉम. ओके, मग ही जेव्हा इज्जत असते ना त्यावेळी यू हॅव टू हॅव ए पॉलिटिकल नेचर. राजकारणाबद्दल कोणी विचारणार नाही तुम्हाला, परंतु सोशल इश्यूज आहेत, इकॉनॉमिक इश्यूज आहेत, फायनान्शियल लेट डाऊन म्हणा, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर जास्त भर द्या. म्हणजे इंडियन एक्सप्रेस किंवा हिंदू हे 2 चांगले कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पेपर्स आहेत. त्याच्यात संपादकीय वाचा, संपादकीय वाचून करंट अफेअर्सचा अभ्यास असा होतो. रोजच्या रोज तुम्हाला इंटरनॅशनल न्यूज, नॅशनल न्यूज, डोमेस्टिक इश्यूज हे तुम्हाला त्याच्यावर कळू शकतं. आणि त्या पेजवर इंडियन एक्सप्रेसच्या स्पेशालिस्ट लोकांचे आर्टिकल्स असतात, ते वाचा. दॅट विल बी सफिशियंट फॉर यू. आणि आवड आहे म्हणता तुम्ही इंडियन आर्म फोर्सेसची, त्याच्याबद्दल माहिती हवीच पाहिजे तुम्हाला. त्यांच्या रँक्स काय आहेत, रँक स्ट्रक्चर कसं आहे, आणि हाऊ, व्हॉट इज द रिक्वायरमेंट्स देअर, ते पण आपण. तर आपण आता रँकचा विषय काढला आहे, तर आपले जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना मेजर माहितीये, कॅप्टन माहितीये, ब्रिगेडियर, म्हणजे ही कानावरती पडले सगळ्यांची. बरोबर. परंतु ह्याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत प्रमोट होण्याच्या, तर त्या साधारण टेंटेटिव्ह काय असतात? ओके, ऍक्च्युली तिन्ही सर्व्हिसेस, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, असे 3 आर्म फोर्सेस आहेत. म्हणजे कम्बॅटंट आर्म ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे 3 गोष्टी. हवेमध्ये एअरफोर्स आहे, समुद्रावर नेव्ही आहे, आणि जमिनीवर आर्मी आहे. त्या तिघांच्या इक्वल रँक्स आहेत, इक्विव्हॅलंट रँक्स आहेत.
आता मी एअरफोर्सचं सांगतो. पहिली रँक आहे, आमच्या वेळी पहिली रँक पायलट ऑफिसर असायची. एनीबडी, ऍडमिनिस्ट्रेटर असेल किंवा फ्लाइंग ब्रांच असेल किंवा टेक्निकल ऑफिसर असेल, पहिली ब्रांच विल बी पायलट ऑफिसर. ओके, म्हणजे पायलट ऑफिसर ही रँक सांगितल्यानंतर तो पायलट फ्लाइंग करतो असं नाहीये, पण ती रँक स्ट्रक्चर आहे. ओके, आता ही रँक त्यांनी डिलीट केली. मग पहिली रँक जी आहे ती आहे फ्लाइंग ऑफिसर. ओके, म्हणजे कमिशन झालं, तुमचं सिलेक्शन झालं, मेडिकली फिट झाला, मेरिट लिस्टमध्ये आला, तुम्हाला कॉल आला, ट्रेनिंगला जाता, सक्सेसफुल ट्रेनिंग नंतर तुमची पहिली रँक असते फ्लाइंग ऑफिसर. ओके, त्यानंतर मग परीक्षा असतात. ओके, एक गैरसमज असा आहे की अभ्यास करावा लागत नाही, असं नाही आहे. अभ्यास करावा लागतो आणि त्यामध्ये मग ती परीक्षा पास होतात. पार्ट बी म्हणतात, नंतर पार्ट सी असतो. आणि पार्ट बी पास झाला असाल आणि इतक्या वर्ष सर्व्हिस झाली असेल तर तुम्हाला फ्लाईट लेफ्टनंट रँक, सेकंड रँक इज फ्लाईट लेफ्टनंट. त्यानंतर स्क्वॉड्रन लीडर. ओके, तिसरी रँक. त्यानंतर आहे विंग कमांडर. ओके, विंग कमांडर नंतर येते ती ग्रुप कॅप्टन. ग्रुप कॅप्टन नंतर मग एअर रँक सुरू होतात. मग पहिली आहे एअर कमोडोर, विच इज इक्वल टू ब्रिगेडियर आर्मीचे. एअर कमोडोर, एअर वाईस मार्शल आणि एअर मार्शल, सगळ्यात टॉप नाही. त्यानंतर मग एक चीफ ऑफ एअर स्टाफ असतं, एअर चीफ मार्शल. म्हणजे जनरल ऑफ इंडियन आर्मी हे एक रँक असते, एकच जण असतं. तसंच चीफ ऑफ आर्मी इज एअर स्टाफ इज एअर चीफ मार्शल. आणि तिसरे आहे ते ॲडमिरल ऑफ म्हणजे ॲडमिरल सो अँड सो, नेव्हीचे चीफ असतात, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ. ते अशा त्या रँक्स आहेत आर्मीच्या, तशाच इक्वलंट रँक्स आहेत आणि त्याप्रमाणे ते पुढे आहेत. याच्यामध्ये आता बराचसा जो चर्चेचा मुद्दा आताच्या काळामध्ये आहे की मुलांसाठी एक नवीन दालन खुलं झालेलं आहे, ते म्हणजे अग्निवीर योजना. बरोबर, आपल्या सरकारनं प्रमोट केली आणि त्याच्यामध्ये काही मुलांची ट्रेनिंग होऊन काही मुलं जॉईन पण मला वाटतं. तर ती म्हणजे अग्निवीर बद्दल पण आपल्या सगळ्या मंडळींनी पेपरमध्येच वाचलं किंवा सांगोवांगी जी माहिती आली तीच माहिती आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न पण निर्माण करण्यात आले. तर ही योजना काय आहे आणि कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होते आणि याचा फायदा आहे की तोटा आहे, हे तुम्ही थोडंसं सांगा. माझं स्वतःचं मत असं आहे. म्हणजे आता आमचा एक ग्रुप आहे, इनपुटचे त्या ग्रुपमध्ये येतात, ते अग्निवीर जे मुलं गेलेली आहेत दे आर मच बेटर. म्हणजे त्यांना माहिती 4 वर्षानंतर जर मी ह्याच्यात जायचं असेल, मला कंटिन्यू करायचं असेल त्या सर्व्हिसमध्ये, तर मला डेडिकेशननी काम केलं पाहिजे आणि दे आर अवेअर ऑफ दॅट. त्यामुळे काय होतं की त्यांचं काम जास्त चांगलं आहे. ओके, आणि पहिली गोष्ट म्हणजे माझा सपोर्ट आहे ह्याला स्कीमला. कारण काय माहिती का की बेस मोठा पाहिजे आणि हळूहळू टेपरिंग जातं. म्हणजे 4 वर्षानंतर मला सगळे नकोत वरती, कारण शेवटी इट हॅज फायनान्शियल इम्प्लिकेशन्स. आणि शेवटी कसं ठरलेलं आहे की भाई तुमचे सिक्युरिटी थ्रेट किती आहे, कोणत्या देशाकडून तुम्हाला थ्रेट आहे, कितपत आहे, त्यांची तयारी किती आहे, हे सगळं बघून मग ठरवतात की भाई इंडियन आर्मी किती पाहिजे, एअरफोर्स किती पाहिजे, नेव्ही किती पाहिजे, सगळं ठरलेलं आहे आणि त्याच्यावर जाता येत नाही तुम्हाला. अग्निवीरमध्ये माझा बेस मोठा आहे. या मुलांना म्हणजे काय रिक्वायरमेंट आहे, 12वीला 50% मार्क, इंग्रजी म्हणजे एअरफोर्स बद्दल बोलतो, इंग्रजी विषयात 50% मार्क आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये 12वी पाहिजे व 21च्या आत पाहिजे. मग हे एलिजिबल आहे आणि त्या एलिजिबिलिटीमध्ये तो अपियर परीक्षा द्यायला यायच नाही. परीक्षा पास झाल्यानंतर मग त्याला बाकी फिजिकल फिटनेस टेस्ट वगैरे करतील, मेडिकल फिटनेस होईल आणि त्यानंतर सिलेक्शन ऑल इंडिया मेरिट. तर खूप चांगली स्कीम आहे. आज 12वी नंतर या मुलांना काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळते. सी व्हेन आय स्टार्ट अर्निंग मनी, मी जेव्हा पैसे कमवायला लागतो ना, मला कॉन्फिडन्स येतो. एअरफोर्स, आर्मी, नेव्ही मला फिरवणार आहे पूर्ण भारत. तर म्हणजे केले नाही देशातच म्हणतात तसं, मला तो कॉन्फिडन्स येणार आहे आणि मी खाली बघणारच नाही आता, कारण मला एक्सपोजर मिळालंय. मी बघितलं यार ऑफिसर लेवल कसा असतो, त्यांचं वागणं कसं, हे मला एक्सपोजर मिळालंय, जे मला सांगलीत मिळणार नाही, तासगावमध्ये मिळणार नाही. ओके, आणि एक ज्या मुलांना सांगू इच्छितो, जेव्हा मी सॅटर्डे मार्केटमध्ये जेव्हा लिंबू घ्यायला जातो ना, आय ट्राय टू गेट द बेस्ट वन. मग 4 वर्षांत मी बाहेर येणार आहे. इफ आय हॅव लर्न समथिंग फ्रॉम हिअर, इथं मी शिकलो असेल तर त्याचा जो मला एम्प्लॉयमेंट देणार आहे, लिंबू घेताना एवढं क्युरियस असतो किंवा एवढं काळजी घेतो, मी ते HR घेणार आहे, ह्युमन रिसोर्स घेणार आहे ना, मग त्या रिसोर्सचा फायदा होतो का मला, तो बघणार ना. बरोबर आहे, त्याचं काम आहे ते टेस्ट करणार. हा टेस्ट करणार. तुम्ही बेस्ट असाल तरच घेणार तो ना. मग या 4 वर्षामध्ये तुम्ही जर टाइमपास केला, कारण आणि पगार तुमचे चांगले आहेत,
यू गॉट गुड पेमेंट, यू आर अर्निंग दॅट मनी. म्हणजे खाणं पिणं राहणं फुकट आहे तुम्हाला, शूज पासून सॉक्स पासून हेअरकट पण फ्री आहे तुम्हाला, आणि महिना पहिल्या वर्षात काहीतरी 26-27 तुम्हाला पगार मिळतोय. माझ्यासारखा माणूस त्यातलं मॅक्सिमम सेव्ह करण्याचा प्रयत्न करा, कारण मला माहिती आहे 4 वर्षानंतर मला क्वेश्चन मार्क आहे. 4 वर्षानंतर जेव्हा गव्हर्नमेंट मी बाहेर येईल, म्हणजे परीक्षा पास नाही झालो, आय एम कमिंग आउट, बाहेर आल्यानंतर 12.25 लाख रुपये मला कॅश मिळणार आहे गव्हर्नमेंटकडून. ओके, मग मी हे करणार आहे की मला 12.25 लाख नाही पुन्हा, मला मी 12 लाख वाचवणार मी माझ्या पगारातून, कारण मला ती किती आहे. मग ऍट द एज ऑफ 25 मी जेव्हा माझ्याकडे 25 लाख रुपये हार्ड कॅश असते, माझ्याकडे नव्हतं सर, माझ्याकडे नव्हतं ते 25 लाख बिग अमाऊंट. पण त्यावेळी त्या मुलाकडे ऍट द एज ऑफ म्हणजे 17 वर्ष मिनिमम एज आहे, 17 आणि 4 21, 21व्या वर्षी जर तो बाहेर पडला, 25 लाख रुपये हार्ड कॅश त्याच्याकडे आहे, त्याला फॅसिलिटीज आहे की बाबा CAPF मध्ये, आर्म फोर्सेस ह्याच्यामध्ये, पोलीस फोर्समध्ये तुम्हाला वेकन्सीज आहेत. पण तुम्ही बेस्ट असलं तर घेणार ना ते, तिथं तुम्ही टाइमपास केला असेल तर नाही चालणार. म्हणून अवेअरनेस पाहिजे. हा त्यानंतर तुम्हाला चॉईस आहे, बिझनेस करा, शेती करणार आहात, तुमच्याकडे कॅश आहे, तुम्हाला बँक आउट ऑफ वे तुम्हाला लोन देणार आहे, इतकी फॅसिलिटी आहे. आणि कुणाकडे 25व्या वर्षी 25 लाख रुपये असतात तर म्हणून ही खूप चांगली स्कीम आहे. आणि मी जर पास झालो परीक्षा तर देन माय लाईफ इज मेड, आय एम कंटिन्यू टिल माय पेन्शन, आय कॅन कंटिन्यू. आणि त्याचा फायदा तुमच्या नेक्स्ट जनरेशन होतोय. म्हणजे आता मी लोकांशी बोलतो, रिटायर झालेलं होतं, ते म्हणतात सर आज जे मी आहेत आमची मुलं खूप चांगलं करतायत आयुष्यात, कारण त्यांना एक्सपोजर मिळाला. हे एअरफोर्समुळे, आर्मीमुळे, नेव्हीमुळे झालेलं आहे. नाही तर आम्ही खेड्यातच बसलो असतो. ते तुमच्या नेक्स्ट जनरेशनचा फायदा किती होणार ते बघा. म्हणजे टँजिबल बघायच नाही फक्त, त्यात अनटँजिबल ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. माझं कल्चर वाढणार आहे, माझं वागणं बदलणार आहे, हे एअरफोर्समुळे. आणि आज म्हणतो ना आम्ही जे काय हवं ते एअरफोर्समुळे हवं, नसतं एअरफोर्समध्ये तर आम्हीच असे कुठेतरी असे अनगायडेड दिसायला. तर आता तुम्ही एअरफोर्सचं हे सांगितलं, आम्हाला थोडी उत्सुकता आहे की तुमचा प्रवास थोडक्यामध्ये तो एअरफोर्सच्या भरतीपर्यंत कसा होता, एकूणच तुमच्या लाईफ. म्हणजे प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी, मी महत्वाचा नाही, मी महत्वाचा नाही. तर अंबेजोगाई म्हणून एक छोटासा तालुका प्लेस आहे, तिथे मी BSc झालो. आणि BSc झाल्यानं वडील माझे शिक्षक होते, आई शिक्षिका होते. व्हेरी चॅलेंजिंग बॅकग्राऊंड. आणि पण आम्ही खेळायचो भरपूर. वडिलांनी व्यायाम करायची सवय लागलेली, आणि व्यायाम करायचा, खेळायचं, अभ्यास करायचा, अभ्यासातही कमी नव्हता. तर फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट झालं माझं, 81 मध्ये ग्रॅज्युएशन झालं. आणि त्यावेळी अंबेजोगाईला इंग्रजी पेपर यायचा नाही. माझा एक मावस भाऊ मुंबईचा, त्यांनी तो पाठवला. एअरफोर्सची ॲडव्हर्टाइजमेंट आली, इफ यू आर इंटरेस्टेड इन जॉईनिंग एअरफोर्स, फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट असाल, वय इतकं असेल, तुम्ही अप्लाय करा. तो मला तो फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट अप्लाय केला. मग ते म्हणले वाराणसीला तुम्ही या सिलेक्शनला, आणि जाण्याचा भाडा मी देतो. म्हणजे फुकटात वाराणसी दर्शन करून येतो म्हटलं. गेलो मी तिथे. आय वॉज यंगेस्ट. ओके, म्हणजे अभिमान वाटतो सांगायला की आय वॉज यंगेस्ट इन इंडिया इन माय बॅच टू गेट सिलेक्टेड. चेस्ट नंबर तुम्हाला एज प्रमाणे मिळतो, त्यावर चेस्ट नंबर 1. आणि आय एन्जॉयड दॅट एक्झाम. ते 5 दिवस टेस्ट असते, फेज 1, फेज 2, त्यानंतर 5 दिवस तुमचे इंटरव्ह्यू आहेत. म्हणजे ताऊन सुलाखून तुम्हाला घेतात. 3 जण तुमचं सिलेक्शन करतात. एक आहे तो सायकोलॉजिस्ट, तुमची सायकोलॉजी कशी आहे, तुमच्या प्रश्नाच्या उत्तरांवरून तो तुमची सायकोलॉजी ठरवत आहे. OLQ म्हणून एक प्रकार, ऑफिसर लाईक क्वालिटीज तुमच्यात आहेत का, ते कोणत्या लेवलचे आहेत, तर तुमच्या उत्तराला तो सांगतो. असे 5 टाईप ऑफ टेस्ट आहेत त्या, आणि प्रत्येकामध्ये किमान 15 क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना बेवकूफ नाही बनवू शकता. ओके. आणि दुसरा आहे तो GTO, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर. ग्रुपमध्ये तो तुमच्या बरोबर पळतोय फील्डवर, तुम्ही कसे वागता, तुमचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, किंवा तुम्ही एकमेकांशी आर यू व्हॅलिडेशन टू द ग्रुप ऑर नॉट, हे महत्वाचं आहे. आणि सिनियर म्हणून असाल तर तुम्ही कसे वागाल, त्यांच्याशी अपमान नाही करतायत, ह्युमिलिएट नाही करतायत, हे तुमच्यात ती जाणीव आहे की नाही, विचार आहे की नाही तुमचा. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू असतं, कम्युनिकेशन स्किल चेक करतो, हाऊ गुड यू आर इन कम्युनिकेटिंग. म्हणजे तिथे स्वच्छता असेल ना, विचार स्वच्छ असतील तर आचार स्वच्छ होतो, उच्चार देखील स्वच्छ होतात. आणि हे रिक्वायरमेंट आहे, रिक्वायरमेंट. आणि ह्याची तयारी करायला. मग मी तिथे गेलो,
आय एन्जॉयड. म्हणजे आता शब्दकोड असतं ना पेपर मध्ये, तसं मी एन्जॉय सायकोलॉजी पण टेस्ट. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे, हा. याची तुम्हाला काही कल्पना होती? काही नाही. तिथे गेल्यानंतर ऍब्सोल्युटली झिरो नॉलेज. आमच्या घराण्यात पण कोण नव्हतं एअरफोर्स मध्ये ऑफिसर म्हणून, तर काही कल्पना नव्हती सर. पण आम्ही गेलोच होतो फक्त दर्शन करायला. फक्त जाण्याचं भाडं मिळतं, त्या स्लीपर क्लासचं मिळायचं. आता ते AC 3 टिअरचं केलं त्यांनी. कारण काय माहितीये, कोणताही मुलगा किंवा मुलगी गरीब आहे, पैसे नाहीत म्हणून येऊ शकत नाही, ही गडी आहे त्याची. म्हणून गव्हर्नमेंट सांगितलं जाण्याचं भाडा मिळतो. माहित नाही सिलेक्ट होईल की नाही, परंतु ऍटलिस्ट ही विल नॉट बी डिसअपॉइंटेड की मी जाऊ नाही शकतो, कारण पैसा गव्हर्नमेंट टॅक्स केला. तो असं आहे. त्यामुळे तिथं आम्ही गेलो, एक टेस्ट होत गेल्या. फायनली आम्ही 5 जण रेकमेंड झालो होतो. तिथं रेकमेंड होतो, सिलेक्शन तिथं होत नाही, फक्त रेकमेंडेशन. त्यानंतर मेडिकलला तुम्हाला बोलवतात. मेडिकलला दिल्लीला मी गेलो होतो. तिथे 7 दिवस पूर्ण सिस्टम्स चेक करतात आणि फिजिकल फीचर्स तर बघतातच, त्याशिवाय सगळ्या सिस्टम चेक करून, ऑडिओमेट्री आहे, व्हिज्युअल हे आहे, सगळं चेक करून मग तुम्हाला मेडिकलचा रिझल्ट देतो आणि मग फायनल मेरिट लिस्टला. त्यात तुम्ही सिलेक्ट झाला की मग आयुष्य बदललं. माझं बदललं. मग तिथून तुमची पोस्टिंग आणि ट्रेनिंग? येस. ट्रेनिंगला एअरफोर्स अकॅडमी म्हणून दुंडीगल हैदराबाद जवळ आहे, सिकंदराबाद जवळ. तर तिथे 1 वर्ष ट्रेनिंग झाला माझं आणि मी ऍडमिनिस्ट्रेशन ब्रँच जॉईन केली. मी आय वॉज नॉट फ्लाइंग. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल, म्हणजे रेडार कंट्रोलिंग वगैरे, अंडरग्राउंड रेडार असतं, अंडरग्राउंड असतं, वरती रनवे असतं आणि फ्लाइंग चालतं. आणि मिलिटरी फ्लाइंग इज स्लाइटली डिफरंट. त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स जे सिव्हिलचे आहेत ते आम्ही नाही फॉलो करत, कारण आमचं ऑपरेशनल फ्रीडम लागतो. त्यामुळे नाहीतर त्यांचे जे रूल आहेत की 15 मिनिटानंतर दुसरं विमान टेक ऑफ करायचं, तेवढा वेळ आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आम्ही एका सलग एका लेनवर एक विमान, दुसऱ्या दुसरं विमान ते टेक ऑफ करतात. ते कंट्रोल करण्याचं वॉज माय जॉब. तर खूप सॅटिस्फाईंग आहे, व्हेरी इंटरेस्टिंग आहे. खूप आठवणी चांगल्या आहेत. म्हणजे जाणवतं की येस, काहीतरी केलंय तुम्ही देशाचं. एखादी काही शेअर करता येईल का, म्हणजे अशी आठवण आहे की जी मनामध्ये आहे म्हणजे मला समाधान मिळतं की आमच्याकडे काय म्हणतात, ATC मध्ये काय म्हणतात, मी एक विमान एक पायलट वाचवला ना, मी आयुष्याची कमाई कमवली. तर मला वाटतं 5-6 आयुष्याची कमाई कमवली मी. सांगा ना. एक सांगतो. काय असतं, मी आग्र्याला होतो. ओके, रेडार मध्ये बसलो, रेडार कंट्रोलिंग चालतं. प्रत्येक एअरफील्डला एक लोकल फ्लाइंग एरिया असतो. त्यामध्ये रेस्ट्रिक्टेड एअर फ्लाइंग असतं किंवा प्रोहिबिटेड फ्लाइंग असतं. आता ताजमहल आहे, ताजमहल इज प्रोहिबिटेड एअर स्पेस, तिथं त्याच्यावर फ्लाइंग नाही करायचं, अलाउड नाही, प्रोहिबिशन आहे. तर इंडियन एअरस्पेसमध्ये मिलिटरी एअरस्पेस जे आहेत त्या रेस्ट्रिक्टेड एअरस्पेस. त्यात येणारं प्रत्येक विमान किंवा येण्यापूर्वी त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं असतं आणि मग सांगायचं मी इतक्या लेवलवर चाललेलो आहे आणि मुंबईला जायचं मला हैदराबादहून, आय एम क्रॉसिंग पुन्हा युअर लोकल फ्लाइंग एरिया, परमिशन टू क्रॉस. मग ते आमचे विमान जिकडे असतील फ्लाइंग करणारे त्यांना दूर करतो, बाजूला करतो, ते हाईट कमी करायची, व्हेरियस वेज. आणि तसं आग्र्याला मी होतो आणि नाईट फ्लाइंग चालला होता. तर नाईट फ्लाइंगच्या वेळी कसं असतं की एक हे आहे, चेक करावं लागतं की जेव्हा लाईट्स ऑफ झाले तर ऑटोमॅटिकली जनरेटर ऑन व्हायला पाहिजे. शेवटी क्रिटिकल फेज, लँडिंग फेज व्हेरी क्रिटिकल फेज. लाईट जर समोर नसतील आणि तो अंधारात असेल, इज डिस्टर्ब, हे होऊ नये. मग ते तो पिरियड आहे. ऑटोमॅटिकली जेव्हा हे जे आहेत जनरेटर्स ऑन होणार आहेत, ऑटोमॅटिक मेन्स फेल्युअर, तर ते 7 सेकंदाचा वेळ दिला, मॅक्सिमम 7 सेकंद. 7च्या वर असेल तर फ्लाइंग स्टॉप, यू कॅन फ्लाय. कारण इट्स व्हेरी सिरियस इश्यू हो ना. आणि क्रिटिकल फेजमध्ये जर लाईट समोर नसतील, म्हणजे तुम्ही डोळे बंद करून लँड करताय, हे थोडंसं डिस्टर्बिंग असतं. मग तो चेक होतो त्याप्रमाणे. आणि काय असतं की नाईट फ्लाइंगच्या आधी तुम्हाला सांगावं लागतं की भाई इथं जर मी लँड नाही केलं आग्र्यामध्ये, तुम्ही कुठं जाईन, अल्टरनेट एअरफील्ड कुठं आहे माझं. मग आम्ही काय, ओके बरेलीला पण नाईट फ्लाइंग होतं, आमचं पण होतं. ओके, बरेली पीपल सेड ओके विल लँड ॲट आग्रा पीपल सेड विल लँड ॲट बरेली. त्यामुळं हे सांगितलं. मग चेक झाला, आमचा चेक झाला, त्यांचा झाला. ओके, नाईट फ्लाइंग परमिटेड, 7 सेकंदाच्या आत ऑन झाले. आणि आता मी जेव्हा बसतो रेडारमध्ये तर मी हेडसेट लावतो असतो एका इयरफोनमध्ये. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सगळ्या सिस्टीमचं सगळ्या सेन्सेस चेक होतात. रेडारमध्ये बसलं असा एका ह्याच्यावर मी TV बघतोय, ते फिरते एक बोल एम्बेसी, 25 विमानं फ्लाय करतात त्यात. ओके, कुणी हेलिकॉप्टर्स आहेत, कुणी बोईंग्स आहेत, कुणी
IAC इंडियन एअरलाइन्स आहेत, ते सिव्हिल फ्लाईट्स लँड करतायत आणि माझे बाकीची विमानं फायटर्स आहेत, हे रशियन फायटर्स आहेत, अमेरिका, हे सगळ्यांचं कोऑर्डिनेशन मी आणि आय एम कंट्रोलिंग द्या. ओके. आणि ते चालू असताना इयरफोनमध्ये, इकडच्या इयरफोनमध्ये माझं इंटरकॉम आहे टॉवरशी. मी अंडरग्राऊंड आहे, मला बाहेरचं काही दिसत नाही. तो टॉवरमध्ये बसलेला आहे, त्याच्याशी इंटरकॉमवर बोलतो. मग मी स्विच असं करायचं, त्याच्याशी बोलायचं. ओके. इकडे केलं की मग इकडच्या इयरफोनमध्ये मी पायलटशी बोलतोय. ओके. तो जे बोलतोय ते मी ऐकतोय. ब्युटिफुल थिंग सर. सगळ्या सेन्सेस असे चेक व्हायचे आणि ऑडिओ तुम्हाला सगळं असायचं. मग मला फ्लाईंग चालू सुरू झालं आणि आग्र्याचे विमानं जरा मोठी विमान आहे, ते 5-5, 6-6 तास फ्लाय करू शकतात. MiG-21 फ्लाइंग ॲट बरोडा, सॉरी बरेली. MiG-21 1964 विमान आहे. जगातलं कुठलं एअरफोर्स फ्लाय करत नाही, फक्त इंडियन एअरफोर्स करत होता. तर मग त्यांना म्हणलं, त्यांचं काय झालं सुरू झालं. त्याची खासियत काय आहे की जुनं विमान आहे आणि ते 45 टेक ऑफ केल्यानंतर 45 मिनिट्सच्या आत त्यांना लँड केलं पाहिजे. कारण त्याचं ते संपतंय. छोटं विमान आहे, त्याला बाकी आता एअर टू एअर रिफिलिंग वगैरे त्याला ते जुनं आहे, म्हणजे वॉल रेडिओ असतो तसला प्रकार आहे. मग झालं सुरू आणि मग इंटरकॉम मध्ये मला कॉल आला टॉवरमधून. तो ऑफिसर म्हणायचे, सर इमर्जन्सी झाली बरेलीमध्ये, 3 MiG-21 इन द एअर अँड दे आर लो ऑन ग्रेव्ही. ग्रेव्ही म्हणजे फ्युएल कमी आहे त्यांच्याकडे आणि दे आर डायव्हर्टिंग टू आग्रा. त्यांचं लाईट्स फेल झाले आणि ऑन होत नाही. मग बघितलं आता असं रडार आहे नॉर्थ ईस्टला, ते बरेली आहे, तिथून ते ठाक ठाक विमान यायला लागले. एक झालं, दुसरं झालं. तर म्हणलं ओके, आय एम इन कॉन्टॅक्ट. रडार आलाय माझ्यात, आला तो आग्रा अँड सो त्याचं आयडेंटिटी केलं आणि आय एम डायव्हर्टिंग फ्रॉम बरेली, लो ऑन ग्रेव्ही. किती वेळ आहे म्हटलं, 5 मिनिटं आहेत माझ्याकडे. ओके. मग मी काय आता हॅव टू टेक डिसिजन फटाफट ना. आणि असा रनवे आहे, इकडून तो येतोय आणि आमचा रनवे असा चालू आहे, म्हणजे इकडून यायचं, लँड करायचं किंवा टेक ऑफ असं करायचं. मी त्याला काय म्हणलं, स्टॉप ऑल फ्लाय. त्याला इन्स्ट्रक्शन दिले, म्हटलं की ह्या इमर्जन्सीमध्ये आणि सगळी फ्लाईंग बंद कर म्हटलं, टेक ऑफ कोणा घेऊ नकोस आणि रनवे लाईट चेंज कर म्हटलं. रनवे लाईट कसा असतं, रनवे लाईट एक युनि लाईट असतं अशा प्रकारचं, तुम्ही इकडून दिसलं पाहिजे तुम्हाला लँड करताना, आणि एक ऑमनी लाईट असतं वरतून दिसलं पाहिजे. आता मी रनवे चेंज कर म्हणलं, आता इकडचा जो लाईट आहे हा बंद केला आणि हा ऑन केला, त्याला वेळ लागतो करायला. असं हा लाईट ऑन झाला आणि ऑन द्या म्हणलं की आता ही इकडे लँड करायचं, तर सगळं बाकी चेंज कर. ठीक आहे, फ्लाईंग बंद करा म्हटलं. मग त्याला विचारलं, काय तुझं किती ग्रेव्ही, 5 मिनिटं माझ्याकडे. त्यानंतर मग ओके. मग आणि कसं असं खाली आला ना तुम्ही, तिथं रेजिस्टन्स वाढतो हवेचा, थिक वरती जरा ठेवणं जास्तीत जास्त बरं पडतं. फ्लाय ऑन युअर ड्युरेशन. त्यानंतर मग बाकीची विमान आहे त्यांना दूर केलं, त्याला तो 3 किलोमीटर होता, 10,000 फूट. 3 किलोमीटर 10,000 फूट. मग 10,000 फुटाचे त्यांना वाढवलं, दुसरं चेंज करायला सांगितलं. बरोबर सांगितलं, गो टू दिस प्लेस, डायरेक्शन दिस प्लेस, आणि तिथं ऑपरेट करा. म्हणजे हळूहळू उतरवत टर्न राईट करत आणलं, लँड केलं. आता हा होता फ्लाइंग ऑफिसर, यंग ऑफिसर, इनएक्सपिरियन्स्ड, आणि कधीच लँड नव्हतं केलं त्याने. म्हणजे इमॅजिन, म्हणजे नवीन ठिकाणी नवीन, आणि ऑलरेडी आम प्रेशर, आणि प्रेशर फ्युएल कमी व्हायला लागले. आणि तो लँड केला. त्यानंतर मग एक फॉलो मी जीप असते, ते बोर्ड असतं फॉलो मी, कारण त्याला माहित नाही कुठं जायचंय. लँड केला, मग ते जीप मागे घेऊन गेला, तिथे केला आणि मग लँड झालं सगळं. ओके फाईन, ठीक आहे. त्यानंतर माझ्या बॉसचा मला कॉल, ए श्रीकांत, बहुत बढिया, नाईस थिंग, आणि पायलट वॉन्ट्स टॉक. बोलला, सर आय एम फ्लाइंग ऑफिसर, सो थँक्यू व्हेरी मच सर. इट्स ओके म्हटलं. किती वेळ, फार कमी वेळ होता म्हणला. इंटरेस्टिंग. म्हणजे मी म्हणलं, मी म्हातारा होणार आहे ना, ह्या आठवणी माझं सलाईन मिळून सो सॅटिस्फाईंग. जॉब सॅटिस्फॅक्शन इमिजिएट मिळतं. सर याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर जी अपॉइंटमेंट होते, ओके, तर ते अपॉइंटमेंटची प्रोसेस काय असते किंवा ते कोणाकडून? ओके. अच्छा, काय आहे समजलं काय की सिलेक्शन तुमचं झालं, त्यानंतर मग ट्रेनिंगला जाता तुम्ही. एअरफोर्स अकॅडमीमध्ये ऑलमोस्ट 1 इयर आम्ही ट्रेनिंगला गेलो. जुलै 82ला मी ट्रेनिंगला गेलो आणि मे 83ला 28 मे 83ला मी पायलट ऑफिसर म्हणून एअरफोर्स जॉईन केला. ओके. त्यावेळेचं त्याच्या आधीचं ट्रेनिंग पिरियडमध्ये मी कॅडेट, फ्लाईट कॅडेट म्हणतात, कॅडेट असतं, किंवा आर्मीमध्ये जंटलमन कॅडेट म्हणतात.
नेव्हल कॅडेट असं त्याचं हे आहे. एक परेड होते, हे एक फार महत्वाचं असतं. त्या परेडसाठी तुमच्या आईवडिलांना इन्व्हिटेशन येतं गव्हर्नमेंटचं की तुमचा मुलगा एअरफोर्स जॉईन करतोय, आर्मी जॉईन करतोय, नेव्ही जॉईन करतोय, ही कमिशन परेड आहे, कमिशनिंग परेड, तुम्ही त्याला जॉईन व्हा. आई वडिलांना इन्व्हिटेशन येतं. दॅट्स ही इज्जत आहे. तर माझे वडील धोतर नेसणारे, तर ते आले सगळे 2 जण आई वडील, आणि त्यानंतर मग परेड होते, तुम्हाला ते रँक मिळते. मागच्या वेळी पायलट ऑफिसर रँक होती, आता फ्लाइंग ऑफिसर रँक. तर ती रँक मिळते तुम्हाला, आणि त्यानंतर मी परेड तुम्ही जाता. तुमचं पहिला सॅल्यूट तुम्हाला तुमचे ज्युनियर जे आहेत कॅडेट्स ते देतात, आणि मग ते परेड होते. त्यानंतर मग बाकी. तर तुमचं अपॉइंटमेंट लेटर ॲज अ कमिशन ऑफिसर इज साइन्ड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इज्जत आहे माझी, म्हणजे त्याचे शब्द सुद्धा इतके पॉवरफुल आहेत, व्हेरी प्रोफाऊंड. तुम्हाला वाटतं यार आहे काहीतरी, कुछ तो जिंदगी में कर रहे हैं. मी माझं सांगतो, श्रीकांत बाळकृष्ण वालवडकर, मैं भारत का राष्ट्रपति, आपकी वफादारी, साहस, सदाचार, 3 गोष्टी. वफादारी, प्रामाणिकपणा, साहस, करेज, हिम्मत, कॉन्फिडन्स, आणि तिसरं म्हणजे सदाचार, सदा सर्वदा चांगला आचार. तो विशेष आस्था और विश्वास रखते हुए आपको भारतीय हवाई दल में फ्लाइंग ऑफिसर पद में नियुक्त करता हूँ. इज्जत आहे माझी. 144 कोटी भारतीयांना जेव्हा म्हणतात ना प्रेसिडेंट, मला असलं पाहिजे, ओरिजिनली असलं पाहिजे. ओके. आणि हे केव्हापर्यंत चालणार आहे? वफादारी, साहस, सदाचार मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मरेपर्यंत. कारण मरेपर्यंत मला ती रँक माझी जी शेवटची आहे, आता जे ग्रुप कॅप्टन वालवडकर आहे, मरेपर्यंत वापरू शकतो. ओके. मग मरेपर्यंत वफादारी आणि साहस आणि सदाचार मध्ये कमी नाही पडू शकत. ही जबाबदारी माझ्यावर. ही इज्जत आहे माझी, ही इज्जत. म्हणून डिफेन्समध्ये कमिशन ऑफिसरचं हे काय आहे, ही एक खासियत. हे मुलांना माहीत नाही आहे, मुलींना माहीत नाही आहे, म्हणून ते कमी पडतात. नुसतं पैसे कमावणं उद्देश असणार आहे का? नाही ना. नंतर तुम्हाला वाटतं नाही काय अजून काहीतरी केलं पाहिजे. दॅट इज द थिंग. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ऑफर्स यू दिस व्हेरी डिग्निफाईड. आणि मृत्यू आला तर त्यात अजून बढिया शहीद. हा, मग काय बेस्ट, सगळ्यात बेस्ट. सर, या जे फोर्सेस आहेत वेगवेगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये जाण्यासाठी ज्या मुलांना एक्झाम द्याव्या लागतात किंवा त्याच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्याच्या संबंधात काय सांगा? येस व्हेरी फार महत्वाचं आहे सर. मुलांना बिचारांना माहीत नाही, मुलींना माहीत नाही. फार चांगला प्रश्न आहे. 2 लेवलचं सिलेक्शन आहे. फर्स्ट इज आफ्टर 12th आणि आफ्टर ग्रॅज्युएशन. ओके. आफ्टर, आणि 2 लेवल आहेत त्या सिलेक्शनच्या. पहिली आहे ती सोल्जर लेवलची. आणि एक सांगतो की सोल्जर होणं देखील सोपं नाही आहे. त्याला एक कमिटमेंट लागते, त्याला एक गुण लागतात. आणि दुसरं जे आहे ते ऑफिसर लेवल, कमिशन ऑफिसर. ओके. तर 12वी नंतर तुम्हाला दोन्ही अपॉर्च्युनिटी आहेत. आता आर्मीमध्ये 10वी नंतर देखील घेतात, पण ते कामाचं स्वरूप निराळं असतं. तर 10वी 12वी मी सांगितलं. एअरफोर्ससाठी 50%. आणि एक गैरसमज आहे की विमान, रडार, मिसाईल बघितले की सायन्सचं काम असेल, बाकीचं काम असेल, असं नाही आहे. आर्ट्स कॉमर्स करून देखील मुलं येऊ शकतात इथे. हे एक गैरसमज मी दूर करतो. 12वीला 50% मार्क, इंग्रजी विषयात 50% मार्क, वय 17 ते 21 असेल तर तुम्ही एअरफोर्ससाठी प्रयत्न करू शकता. आर्मीसाठी पण तुम्हाला ते व्हेरियस त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात, आणि त्या पण तुम्ही फॉर्म भरायचा. आता कोल्हापूरला आर्मी रिक्रुटमेंट सेंटर आहे, तर तिथे रिक्रुटमेंट चालू असतं. त्याची ॲडव्हर्टाइज आली, फॉर्म भरला किंवा बोलवतात. फिजिकल फिटनेस आवश्यक आहे, आणि त्यानंतर त्या रिटन एक्झाम्स त्या पास व्हायच्या. आणि तुम्ही जनरल जरी रोजच्या रोजचा तुमचा अभ्यास सोडून बाकी वाचन जरी केला, अवेअर ऑफ करंट अफेअर्स म्हणा, जनरल नॉलेज थोडंसं माहीत असेल, अवंतर वाचन केलं असेल, आणि खेळत असाल, ज्यानं कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, तर तुमचं सिलेक्शन व्हायला न व्हायला काही कारण नाही आहे. फक्त तिथं तुम्ही कसं वागलं पाहिजे. होतं काय प्रॉब्लेम आला, आम्ही तर घरात खूप छान करतो, पण तिथं गेल्यानंतर जेव्हा थोडंसं आपण डाऊन होतो, ह्याची तयारी करायची. आणि 17 ते 21 पर्यंत तो ऑपॉर्च्युनिटी आहे. एनडीएचा एक प्रकार आहे, म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, सगळ्यांना माहीत आहे. तर तिथे 17 वर्षापासून ते 19.5 वर्ष वयापर्यंत 12वी पास पाहिजे. तर आर्मीसाठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही चालतं, परंतु नेव्ही आणि एअरफोर्ससाठी 12वी सायन्स पाहिजे, आणि फिजिक्स आणि मॅथ्स विषय घेऊन झालेलं असलं पाहिजे. मग UPSC एक्झाम असते, NDA 1, NDA 2, वर्षातून 2दा UPSC कंडक्ट करतात. त्यावेळी तो फॉर्म भरताना तुम्हाला डिसाईड करायचं प्रायोरिटी कुठली आहे, एअरफोर्स का आर्मी का नेव्ही, टिक मार्क करायचं. त्याप्रमाणे परीक्षा होते. मग एअरफोर्ससाठी जे मुलं आहेत त्यांचं
मेरिट लिस्ट लागतो आणि ते लिस्ट मग एअरफोर्स टेक्स ओव्हर, आर्मी टेक्स ओव्हर, नेव्ही टेक्स ओव्हर. मग त्यांचे SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड्स आहेत, तिथे तुम्हाला बोलावलं जातं आणि तिथे मग हे 5 दिवस टेस्ट चालते. फेज 1, फेज 2. फेज 1 मध्ये ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग OIRT म्हणतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, 120 मिनिटात 120 प्रश्न सोडवायचे असतात, ते टिक मार्क करायचं असतं. आणि पिक्चर परसेप्शन, डिस्क्रिप्शन, तुम्हाला पिक्चर दाखवलं जातं, 1 मिनिट ते पिक्चर पाहायचं आणि इंटेन्शनली ब्लर ठेवलं असतं की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना मिळेल काय आहे ते. आणि मग तुम्ही लिहायचे त्याच्यात 3 मिनिटात स्टोरी लिहायची आणि मग ते डिस्क्राईब करायचे. नंतर 15-15 मुलांचा ग्रुप केला जातो, तुम्ही डिस्क्राईब करायचे असते. त्यात जे पास होतील त्यांना फेज 2 ला पाठवतात, त्यात जे पास नाही होणार त्यांना परत पाठवतात. फेज 2 ला मग तुमचे ग्रुप्स केले जातात, तुमच्या वयाप्रमाणे तुम्हाला चेस्ट नंबर मिळतो, 1 ते 10 मुलांचा ग्रुप केला जातो आणि मग त्या टेस्ट सुरू होतात. ग्रुप डिस्कशन्स आहे, त्यानंतर ग्रुप टास्क आहे, इंडिव्हिज्युअल टास्क आहे, लेक्चर 8 आहे, इंटरव्ह्यू आहे. हे सगळे 5 दिवस चालतात आणि त्यानंतर मग फायनल कॉन्फरन्स होते आणि मग प्रेसिडेंट जो असतात तर ते म्हणतात की अरे हा मुलगा UPSC पास झालेला आहे, फेज 1 पास झाला आहे, फेज 2 ला आलेला आहे, म्हणजे काहीतरी आहे. मग आय वॉन्ट टू मीट एव्हरीबडी, जे फेज 2 ला आले सगळ्यांना मी भेटणार आहे. मग येतो प्रत्येक जण, एक चेस नंबर 1, 2, 3, एखादा प्रश्न विचारतात, ते उत्तर देतात, ते होतात, त्यांनी डिस्कशन होतं. मग 3 जे आहे, सायकोलॉजिस्ट आहे, GTO आहे आणि इंटरव्ह्यूइंग ऑफिसर, तिघांपैकी दोघांनी म्हणलं पाहिजे की या रेकमेंड करूया. त्याच्यामध्ये तसे आहेत ऑफिसर क्वालिटीज आहेत. ते जे आहे ते कॉम्प्रोमाइज नाही करत. ही लेवल आहे, त्याच्या 1 नॉच बिलो विल नॉट सिलेक्ट. आता सिलेक्शन नाही झालं म्हणजे रिजेक्शन झालं का, तसं नाही. यू कॅन कम बॅक. आता सिव्हिल सर्व्हिस सारखं नाही की 6 चान्स झाले की संपलं आयुष्यामध्ये तुम्ही, असं नाही. जोपर्यंत तुमचं एज अलाव करतंय तोपर्यंत तुम्ही या. ज्या दिवशी मला पटेल तुम्ही ह्याच्यामध्ये या लेवलच्या वर आहात, मी तुम्हाला घेणार. मला मिळत नाहीत मुलं, वेकन्सीज खूप आहेत आमच्याकडे आर्मीमध्ये, कारण मी सबस्टँडर्ड नाही घेणार. कारण शेवटी मला जबाबदारी माझी झाली, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला सांगायला पाहिजे की भैया 1 वर्ष ट्रेनिंग नंतर या मुलामध्ये ट्रेट्स आहेत, पर्सनॅलिटी ट्रेट्स की जे या लेवलचे आहेत, ही विल बी आउटस्टँडिंग कमिशन ऑफिसर. ही जबाबदारी आहे आणि मला खोटं बोलणार नाही चालणार, म्हणजे फ्रॉड केलेलं डोंट थिंक, कारण मला ते कुणी ते करू शकत नाही तसं, म्हणून ते महत्वाचं आहे. तर त्यानंतर मग NDAची परीक्षा झाली, तिथं मेडिकल होतं, मेडिकल मेरिट लिस्ट लागते आणि तुम्हाला NDAला जातं. दुसरं एक जे कमी लोकांना माहिती आहे ते टेक्निकल एंट्री स्कीम. 12वी नंतर मिनिमम 70% मार्क लागतो आणि त्यानंतर मग तुमचं डायरेक्ट SSB ला जातं. ओके, शॉर्टलिस्ट केलं जातं, SSB होतं, तर रिटन एक्झाम नाही आहे आणि JEE स्कोरवर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं आणि त्यानंतर मग तुमचं SSB होतं, तिथून सगळं मेडिकल होतं, मेरिट लिस्ट. 3 इंजिनिअरिंग कॉलेज आर्मीचे, एक आहे CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, सगळ्यांना माहिती महाराष्ट्रातल्या मुलांना. CME खडकीला आहे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर्स तयार होतात. त्याच्यानंतर MCMA मिलिटरी कॉलेज ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ते आहे सिकंदराबादला, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स तिथं ट्रेनिंग मिळतं. आणि तिसरं महत्व आहे ते MCT मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन, ते इंदोरला आहे. ओके, त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं एज्युकेशन फ्री आहे, तुमचं खाणंपिणं फ्री आहे आणि दे आर ट्रेनिंग यू ऑन द वे यू वॉन्ट टू बी. त्यांना पाहिजे त्या इक्विपमेंटवर वेपनवर तुम्हाला ट्रेन केलं जातं. इतकं चांगलं आहे. त्यामुळे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी मुलांनी मिस करू नये आणि मुलींना देखील आता NDAमध्ये चान्स मिळतोय. तर इट्स गुड अपॉर्च्युनिटी. आयुष्य कसं जगायचं चॉईस आहे ना. यू कॅन चूज युअर पेरेंट्स, यू कॅन चूज व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. चांगला चॉईस करा आणि घडवा स्वतःला. हे घडलं तर मग असं मला वाटलं पाहिजे की आयुष्यात काहीतरी केलं. तर ट्रेनिंगसाठी मग NDA होतं. NDA झाल्यानंतर मग आर्मीचे जे NDAतून पासआउट होतात ते डेहराडूनला जातात, इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये, तिथं कमिशनिंग ट्रेनिंग. ओके, एअरफोर्सचे मुलं जातात एअरफोर्स अकॅडमीमध्ये, त्यांचं ट्रेनिंग आहे फ्लाइंग ट्रेनिंगचं. बिदारला जातात, AFA ला जातात आणि मग बंगलोरला जातात आणि मग पासआउट होतात. आणि नेव्हीचे मुलं एदिमला म्हणून आहे, तिथे इंडियन नेव्हल अकॅडमी आहे, तिथे ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग सक्सेसफुल झालं. परीक्षा असतात, तिथं अभ्यास करावा लागतो. अभ्यास म्हणजे आता आर्मी जॉईन केला आता अभ्यासाची आवश्यकता नाही आहे असं नाही आहे, तिथं फार अभ्यास करावा लागतो, कारण लाईफ इज ऑन दॅट. त्या ट्रेनिंगवर तुमचं आयुष्य बाकीच्यांचं त्याचं अवलंबून आहे. त्यामुळे आणि एन्जॉय करा ना, एन्जॉय करा. स्टडिंग सगळं एन्जॉय केलं पाहिजे तरच आयुष्याला अशा अपॉर्च्युनिटी आहेत. आणि मी थोडक्यात सांगतो की बरेच बदल होत आहेत आता.
तेव्हा नोटिफिकेशन तुम्ही व्यवस्थित वाचा. एलिजिबिलिटी NDA ची आहे 19.5 वर्ष वयापर्यंत, 17 ते 19.5. ओके, तीच एलिजिबिलिटी टेक्निकल एंट्री स्कीम आर्मी इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आहे, 17 ते 19.5. तुम्ही JEE स्कोरवर डायरेक्ट SSB. NCC स्पेशल एंट्री स्कीम आहे, NCC C सर्टिफिकेट होल्डर असाल तुम्ही मिनिमम बे ग्रेडिंगने, तर तुम्हाला UPSC द्यायची आवश्यकता नाही. तर ग्रॅज्युएशनवर CDS आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा असते, तसं NDA सारखं वर्षातून 2दा असते. पण C सर्टिफिकेट असाल तर तुम्ही माझ्या दारापर्यंत पोहोचलात. फक्त तुम्ही ते ऑफिसरला क्वालिटी डेव्हलप केल्यात की नाही हे मी बघणार. ज्या दिवशी पटेल मला, मी दार उघडणार. या नंतर म्हणजे रिटायरमेंट नंतर काय काय संधी राहू शकतात? हो, आता रिटायरमेंटचे 2 प्रकार आहे, पण आपण फक्त ऑफिसर लेवलचं बोलतोय असंही नको. एक अग्निवीर जे आपण बोललो ना, ते सोल्जर लेवल आहे, पण सोल्जर होणं सोपं नाही. यू हॅव टू हॅव दॅट फायर इन द बेली. आग पाहिजे, तुमची कमिटमेंट पाहिजे, काही ते करण्याची इच्छा पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, आणि 12वी नंतर आहे ते. त्यामुळे ते क्वालिटीज तुम्ही डेव्हलप करा, या मुलांनी डेव्हलप केले पाहिजे. मुलींसाठी चांगली आपण 12वी नंतर. ओके, त्यामुळं आणि फेअर सिलेक्शन आहे. तुम्ही तयारी करा, जा परीक्षेला, आणि मला तो कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. नाहीतर मी जैसलमेरला आहे, आई आजारी आहे, आणि टेलिग्राम आला, माझी रजा मंजूर झाली, आणि दुसरे दिवस सांगितलं की सॉरी, उद्या तुम्ही जाऊ शकत नाही, रजा कॅन्सल झालेली आहे. जर तुम्ही डिसअपॉइंट झाला किंवा हे झाला तर नाही चालणार, ते जर बसला नाही चालणार. शेवटी ही एम्प्लॉयमेंट नाही आहे. डिफेन्स सर्व्हिस इज नॉट एम्प्लॉयमेंट, ही कमिटमेंट आहे. आणि त्या उद्देशानं व्हॉलंटियर म्हणून जा. भरपूर तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व, तुमचं डिग्निटी विल बी देअर, आणि एक तुम्हाला समाधान मिळणार आहे, आयुष्यात काहीतरी करतोय बाबा म्हणून यायचं या ठिकाणी. पैसे कमवायला येऊ नका, पैसे मग दुसरीकडे बघा. म्हणजे तिथे गेल्यानंतर माझं अपॉइंटमेंट इज साईन बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया, मला कोणी काढून टाकू शकत नाही. जॉब सिक्युरिटी माझी एवढी चांगली आहे. त्यानंतर मी जर म्हणलं बँकेसारखं काम करतो 10 ते 5, नाही चालणार. 24 तास मी तिथे आहे, जेव्हा बोलवतो तेव्हा जायला पाहिजे मला. ही ॲटिट्यूड डेव्हलप झाला ना की यू आर फिट. काय होतं माहिती का, या मुलांना माहीत नाहीये, मुलींना माहीत नाहीये, काही कमी नाही मुलांमध्ये, मुलींमध्ये. मला आठवतं तासगावला मी असताना मी रेडकॉर्डशी बोलणं केलं होतं, आणि शेखर गायकवाड कलेक्टर होते त्यावेळी. मी त्यांना काय म्हटलं की भैया, तुम्ही 1947 पासून सांगली जिल्ह्यात कधी आलाच नाही एअरमस सिलेक्शनला, प्लॅन तर करा. मग आम्ही संजय काका पाटलांकडून पत्र बनवलं, चीफ ऑफ एअर स्टाफला पत्र पाठवलं, आणि ते त्यांचं उत्तर आलं की 2015 साली येतं. 107 लोक एअरफोर्सने ते पाठवलं. ओके, म्हणजे सांगण्याचा मला अभिमान वाटतो सांगलीचा की आयकन इनचे आहेत मिलिंद सर, त्यांच्याशी मी बोललो की हे ऑफिसर्स नाही आहेत म्हणतात, जे COs आहेत किंवा लोअर लँडचे आहेत, त्यांना तेवढा TAD मिळत नाही, तुमचा खूप जास्त रेंट आहे, तर कमी करा म्हणतात. तर किती कमी करायला पाहिजे म्हणजे एवढं करा कमी, जसं नुकसान होत आहे म्हणजे आपल्या मुलांचा फायदा आहे. सचिन तेंडुलकर वानखडेवर सेंचुरी मारणार, होम ग्राउंड आहे, ते आता पहिल्यांदा आलेत आपल्याकडे, तर लेट्स डू इट. सोशल सर्व्हिस करत असाल त्यांनी ऍक्सेप्ट केलं. त्यानंतर सांगली शिक्षण संस्थेने त्यांची सैनिक शाळा दिली. मी म्हणलं तासगावमध्ये करायचं, सांगलीत नाही करायची, कारण आंबेजोगाईला शिकताना 17व्या वर्षी वयामध्ये कुणी म्हटलं असेल की एअरफोर्स सिलेक्शन आहे, तू बीडला जा, मी गेलो नसतो सर. मला डोंगरसोनी, पलूस, भिलवडी, खेड्यातल्या मुलांसाठी करायचं. आणि अलीसा 2,500 मुलं, आणि शेखर गायकवाड वॉज कलेक्ट, ही अंडरस्टूड. ओके, त्यांनी त्या सुधाकर भोसले सजर आहोत त्यांना सांगितलं की जे पाहिजे ते द्या, त्यांना सगळ्या फॅसिलिटी द्या. आणि इट वॉज मोस्ट सक्सेसफुल रॅली झाली. 2,500 मुलं पूर्ण महाराष्ट्रात आली आपल्याकडे. आणि रेडिओवर माझा इंटरव्ह्यू झाला. मी म्हटलं की पैसे द्यायचे नाहीत. ओके, त्यानंतर हे मुलं माहीत नाही कशी परीक्षा आहे. 165 मुलं गरुड फोर्स म्हणजे कमांडोज एअरफोर्सचे 165 मुलं पास झाली परीक्षेत. त्यानंतर 74 मुलं मेडिकल असिस्टंट म्हणून पास झाली. काय रिक्वायरमेंट आहे, 12वीला 50% इंग्रजी विषयात 50% मार्क, वय 21च्या आत पाहिजे, बाकी माझ्या परीक्षा पास आहे. ते सायकोलॉजिकल टेस्ट आहे, तिथं फिजिकल टेस्ट आहे, आणि तिथे तुमचं कॉन्फिडन्स ग्रुप डिस्कशन बोलू शकता की नाही तुम्ही, ते पाहिजे बस. आणि त्यानंतर मेडिकलला बोलावलं गेलं त्यांना. मेडिकल फिट मुलांची लिस्ट गेली दिल्लीला, अशीच टेस्ट अमृतसरला झाली पंजाबच्या मुलांची, आणि रांचीला झाली ती झारखंडच्या मुलांची. सगळ्या मेडिकली फिट मुलांची लिस्ट गेली दिल्लीमध्ये ऑल इंडिया मेरिट लिस्ट झाल्यानंतर 239 मध्ये 107 मुलं. हे टॅलेंट आहे सर, ही मुलं चांगली आहेत, मुली चांगल्या आहेत, बिचारा माहीतच नाही.
काय केलं, अनगायडेड मिसाईल्स आहेत, त्यांना गायडन्स देणं आवश्यक आहे. या निमित्तानं आता आपल्याशी ते संपर्कामध्ये येतील ज्यांना हा इंटरव्ह्यू जे बघतायत ते. जगात प्रत्येक देशाकडे फौज आहे, प्रत्येक देशाकडे आर्मी आहे, पण आपली जी भारतीय आर्मी आहे, भारतीय सैन्य दल जे आहे त्याचं एक स्पेशल काय सांगा? बेस्ट बेस्ट सर, आय एम व्हेरी प्राऊड. जो देश, जो व्यक्ती, जो देश, त्यांची सोसायटी स्ट्रॉंग असेल ना, त्यांना माफ करण्याचा अधिकार आहे. माफ करतो हे वीक माणसाला, वीक देशाला, वीक सोसायटीला माफ करणं म्हणण्याचा अधिकार पण. यू हॅव टू बी स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअली, सोशली आणि नॅशनली स्ट्रॉंग पाहिजे. ओके, ही जाणीव आम्हाला उशिरा कळली. आम्ही 62 युद्ध हरल्यानंतर आम्हाला कळलं नाही या आवश्यकता आहे. मी सगळ्यांचा मित्र आहे म्हणजे सगळे माझे मित्र असतात असं नाहीये. चायनाने आमचं आक्रमण केलं तर त्यामुळे खासियत ही आहे इंडियन आर्म फोर्सेसची. पहिल्यानंतर इट इज द मोस्ट द बिगेस्ट आर्म फोर्स ऑफ एनी कंट्री विच आर व्हॉलंटियर्स. ते मला फोर्स नाही केलं, तुम्ही या, जॉईन व्हा, तुम्ही या, फाईट करा. मी जातो व्हॉलंटियर म्हणून जातो आणि मग काही पण करायला तयार आहे. ही जी आहे ना लार्जेस्ट आर्म फोर्सेस ऑफ एनी कंट्री इंडिया हॅज गॉट. इंडियन आर्म फोर्सेस, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स व्हॉलंटियर फोर्स आहे. कुणालाही फोर्स नाही गेले की तुम्ही चला उचला ट्रेनिंगला जा असं नाही, व्हॉलंटियर. आणि त्यामुळे मी मनापासून जे करतो ते मनापासून करतो. तिथं गलवानला गेलो किंवा सियाचनला गेलो तरी एक अभिमान आहे मला. तर माझ्या मागे 144 कोटी भारतीय आहेत, मी इथं त्यांच्यासाठी आहे. ही जी भावना आहे ना ती यू कांट एक्सप्रेस किंवा शब्दात व्यक्त करता येत नाही. इट्स अ ब्युटिफुल फिलिंग. फार छान आहे यार, आयुष्याला अर्थ दिला. सगळ्या मुलांना, मी मुलींना सांगू इच्छितो, तुम्ही आई वडिलांना चूज नाही करू शकत. ओके, पण यू कॅन चूज व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. जे प्रत्येकाच्या आयुष्यात दिवसाचे 24 तासच आहेत, फक्त ते कसे घालवायचे हा चॉईस तुम्ही करा. व्यायाम व्हायलाच पाहिजे. यू बी स्ट्रॉंग. नो बडी, मुलींना स्पेशल सांगतो, नो बडी कॅन डू यू एनिथिंग रॉंग टू यू अनलेस यू अलाव देम टू. डोंट अलाव. शिक्षण हे कवच कुंडल बनलं पाहिजे. शिक्षण हा फायदा आहे. म्हणजे घाबरणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. घाबरल्यानंतर कंपोज कसं राहायचं हे एज्युकेशन शिकवतं. जर एज्युकेटेड होत आहे तुम्ही ना, बी कंपोज, फेस इट, आणि मग तुम्ही बघू शकता. असा कॉन्फिडन्स जेव्हा बिल्डअप होतो तेव्हा तुम्ही यशस्वी होतात कुठल्याही क्षेत्रात जा. आणि डिस्क्लेमर देऊ इच्छितो की फक्त डिफेन्स सर्व्हिसमध्ये जॉईन केल्यानंतर देशसेवा करता येते असं नाही. तुम्ही जे करतायत पॉडकास्ट तुमचा, हे देशसेवा किती मुलांचा, मुलींचा फायदा होऊ शकतो. दिस इज थिंग. हे शेवटी महत्वाचं आहे. माझी जात भारतीय सर, माझा धर्म भारतीय, माझं कर्म भारताची, भारतीयांचं प्रोटेक्शन करणं, व्हेरी क्लिअर. त्यामुळं मला कोणी मूर्ख नाही बनवू शकत जातीवरून, धर्मावर नाही करू शकत. आणि ही आवश्यकता आहे एज्युकेटेड माणसं. देशाचं नुकसान व्हायला लागल्याचं ते व्हायला नको. म्हणून प्लीज जॉईन आर्म फोर्सेस. काय माहिती लागेल आपण आहोत. तर सांगता करत असताना एक प्रश्न म्हणजे सगळ्याच भारतीय जनतेच्या मनामध्ये असलेला प्रश्न विचारतो. पुरीच्या वेळेला जे ऑपरेशन झालं, एअरफोर्सनं ऑपरेशन, एअर स्ट्राईक, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? सगळं तर अवेलेबल आहे. काही काही गोष्टी सांगता येत नाही, परंतु चॉईस दिला गेला की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे आपण करू शकतो. तर ही चोज, कारण आधी सर्जिकल स्ट्राईक झाली होती, आर्मीनं दिलं तर एअरफोर्सला द्यायचं. इट वॉज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल ऑपरेशन्स. आणि वी एंटर्ड दॅट एअरबेस आणि व्हेरी क्लिअर म्हणजे पाकिस्तान आर्मी किंवा सिव्हिल एरियामध्ये त्रास व्हायला नाही. फक्त ते टार्गेट जे आहे ना ते टार्गेटवर, कारण तुम्ही ह्युमॅनिटी दुश्मन आहात, तुम्हाला मारण्याचा माझं कर्तव्य आहे. टेररिस्ट आहात तुम्ही, तुम्हाला जगण्याचा अधिकार, कारण तुम्ही माणुसकीचे दुश्मन आहात. इट वॉज व्हेरी परफेक्टली डन. अँड देन आणि विदाउट एनी डॅमेज, त्याचं कोलॅटरल डॅमेज असतं, ते विदाउट ए डॅमेज वी केम बॅक सेफ. नेक्स्ट डे मग दे हॅड टू टेक सम ऍक्शन. नाहीतर मग ते अरे तुमच्या घरात घुसले, मारले आणि तुम्ही काहीच करत नाही. नेक्स्ट डे दे केम. मग ते हे झालं आपला अभिमन्यू, अभिनंदन होतं. They had to release Abhinandan, but that was every minute was in danger. Imagine त्याचे वडील एअर मार्शल वर्धमान, येस आम्ही दोघं दिल्लीमध्ये एकत्र होतो. वर्धमान काय आई वडिलांचं चाललं असेल.
कोणत्या मिनिटाला काय बातमी सांगतात, कारण शेवटी ते त्यांच्या हातात आहे, काही पण करू शकतात. आणि मारून टाकून सुद्धा ते असं पण म्हणू शकतो भैया ते सुसाईड केलं किंवा हा ऍक्सिडेंट मध्ये. हा म्हणजे शेवटी हे आहे ना. पण ते कोण नाही, दे हॅड टू सेंड हिम बॅक. दॅट वॉज द प्रेशर. म्हणजे हे जे आहे ना फॉरेन एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री जे करतं, डिप्लोमसी जी आहे, प्रेशर बिल्डअप करणं आहे किंवा सामदाम दंडभेद, ब्युटिफुल आहे. हा अनुभव खूप चांगला आहे. तुम्ही जी काय आमच्या या माध्यमातून माहिती दिली ती व्हॅल्युएबल आहे. आणि यातून जसं तुम्ही तासगावमध्ये मुलांचा कॅम्प घेऊन भरपूर मुलं सिलेक्शन पर्यंत गेली, तसंच या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एक चांगला उपयोग सगळ्यांना होईल अशी आपण अपेक्षा करूया. नक्की नक्कीच नक्कीच. जय हिंद. अब तुम्हारे वाले वतन साथियों, जय हिंद. थँक्यू सर.